छान छान सुंदर सुंदर रांगोळ्या काढायला बघायला आवडतात तर खूप, पण काढायलाच येत नाही. हा प्रॉब्लेमही तुमचा होत असेल तर चला आजच्या भागामध्ये मी घेऊन आली आहे अगदी छोट्या आणि सोप्या नवीन शिकणाऱ्यांसाठी रोजच्या 3 रांगोळ्या. नमस्कार सर्वांना, राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत छोट्याशा पण सोप्या आणि दिसायला सुंदर अशा आकर्षक डेली यूज रांगोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओवर चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर स्टार्ट करूया आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण 2x3x2 असे डॉट देऊन घेणार आहोत आणि ते डॉट आपण रेषा मारून जॉईन करून घेतले. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे डॉट जॉईन केलेली आहेत. आणि बरोबर मधला जो स्पेस आहे तिथे आपण एक तुऱ्याप्रमाणे अर्ध राऊंड शेप काढून घेतले. तर दोन्ही बाजूनी आपल्याला हे अर्ध राऊंड तुरा काढून घ्यायचा आहेत आणि त्याच्याच वरती एक व्हाईट कलरचा डॉट देऊन आपण परत 3 असे व्हाईट डॉट देणार आहोत. आणि डॉटला आपण एक पाकळीप्रमाणे शेप देऊन घेतला. तर मधली पाकळी आपण दिलच्या शेपप्रमाणे बोटाच्या साह्याने केलेला आकार आहे. तर बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर झटपट होणारी छोटीशी डेली यूज रांगोळी आहे. आणि बरोबर मध्ये आपण रेड कलरचे डॉट देऊन घेतले. तर जे आपण त्रिकोण बनवले होते त्याच्यावरती छोट्या छोट्या 3 रेषा मारून घेणार आहोत. आणि मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण लाईट असा येलो कलर स्प्रेड केला. तीन लाईनच्या वरती आपण 2 रेड कलरचे डॉट आणि एक येलो कलरचा डॉट देऊन घेतला आणि बोटाने थोडासा तो प्रेस करून सुंदर असे राऊंड शेप तयार होतात. तर बघू शकता आपली सुंदर आणि फायनल लुक आपला तयार होत आलेला आहे. तर तुऱ्यांच्या वरती आपण एक पोपटी कलरचा एक पानाप्रमाणे डॉट दिला. तर बघू शकता फायनल लुक सुंदर तयार झाला. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 5 डॉट काढून घेतले आणि ते एक पाकळीप्रमाणे फुलांमध्ये जॉईन करून घ्यायची आहेत. तर 4 पाकळ्याचे असे सुंदर आणि छोटंसं फूल तयार होतं. आणि बाजूलाच आपण येलो कलरचे 4 डॉट दिलेत. त्या डॉटवरती सुद्धा आपण एक फुलाचीच पाकळीप्रमाणे शेप काढून घेणार आहोत. तर बघू शकता येलो कलरचे डॉट थोडे मोठे देऊन त्याच्याच बाजूला एक फांदीसुद्धा काढून घेणार आहोत. तर ही संपूर्ण रांगोळी आपण व्हाईट कलरने किंवा तुमच्या आवडीच्या रंगामध्ये सुद्धा काढू शकता. तरी सुंदर असा रांगोळीला लूक तयार येतो. अगदीच मी तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही कलर किंवा कुठली डिझाईन काढली तरी रांगोळी ही सुंदरच दिसते. तर फांद्यांवरती आपण छोटी पाने काढून घेतली. तर सर्वच फांद्यावरती आपल्याला ही मालिका कंप्लीट करायची आणि टोकाला एक छोटीशी कळी काढून घेणार आहोत. तर बघू शकता छोट्या अशा कळ्या काढल्यात. फांदीच्या दोन्ही बाजूंना आपण पाने काढून घेतलेली आहेत. तर रांगोळी भरगच्च आणि मोठी दिसते. अगदीच तुम्ही ही रांगोळी एखाद्या सणाला किंवा एखाद्या शुभप्रसंगी कार्यक्रमाला सुद्धा काढू शकता. पानांमध्ये लाईट असा आपण मोरपिसी कलर भरून घेणार, हे स्काय ब्ल्यू कलर भरून घेणार आहोत. आणि कळीमध्ये लाईट असा ऑरेंज आणि पर्पल कलर भरणार आहोत. सुंदर असे हे कलरफुल कॉम्बिनेशन आहे. आणि आतल्या बाजूच्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये सुद्धा आपण पर्पल आणि लाईट असा मँगो कलरच भरून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर झटपट अशी आपली ही रांगोळी आहे. आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा. फुलाच्या मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर बाजूच्या फांद्यांवरती आपण ग्रीन कलरने फुलामध्ये जॉईन करून घेतले. पानावरतीच एक आपण रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर बघू शकता अगदी सुंदर असा लूक रांगोळीचा तयार झालेला आहे. आणि आपली मोस्ट ऑफ फायनल रांगोळी तयार झाली. आवडली तर नक्कीच तुमच्या घरासमोर किंवा मंदिरासमोरही काढू शकता.
आता बघूया 3 नंबरची रांगोळी. तर उद्या मंगळवार आहे, त्यानिमित्त आपण एक छोटीशी गणपती बाप्पांची रांगोळी काढणार आहोत. तर बघू शकता आपण प्रथमतः व्हाईट कलरच्या रांगोळी अगदी हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने श्री काढून घेतला. श्रीच्याच खालच्या रेषेवरती आपण एक गणपती बाप्पाची सोंड काढणार आहोत. तर वरची विलांटी आहे तिथे आपण एक जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या काढून घेतल्या. तर बघू शकता बरोबर मध्ये आपण येल्लो आणि रेड कलरने गणपती बाप्पाचा टिका काढून घेतला. तर बाजूलाच एक छोटासा डोळासुद्धा काढला आणि वरती जास्वंदीच्या पाकळ्यांमध्ये आपण अगदीच रेड कलर भरून घेणार आहोत. तर लाईट असा रेड कलर भरलेला आहे आणि बरोबर मध्ये आपण थोडा येल्लो कलर स्प्रेड केला आणि अगदीच फुलाच्या मधोमध एक तुरासुद्धा येल्लो कलरने काढून घेतला. जसे जास्वंदीच्या फुलामध्ये असते त्याप्रमाणे आपण एक तुरा दाखवलेला आहे. अगदीच गणपती बाप्पाला प्रिय असणारे जास्वंदीचे फूल आणि दुर्वासुद्धा आपण काढणार आहोत. तर खालच्या बाजूला आपण एक दुर्वा बांधलेली एक पेंडी दाखवणार आहोत. ग्रीन कलरने प्रथमतः आपण लाईन मारून काडीच्या साहाय्याने बरोबर त्याला दुर्वाचा शेप बनवून घेतला आणि जसे की ब्लॅक कलरने दुर्वाची पेंडी बांधलेली आहे असे दाखवलेले आहेत. तर बघू शकता सुंदर असे दुर्वा आणि जास्वंदीचे फूल आपण दाखवत आहोत. तर बाजूलाच आपण एक छोटासा दिवा लावून प्रकाश पडलेला आहे असे दाखवत आहोत. एक स्टँड काढून त्यावरती एक छोटासा दिवा काढून घेतला आणि दिव्याची ज्योत लावलेली असून बाहेर प्रकाश पडला आहे असे आपण व्हाईट कलरने आणि येल्लो कलरने दाखवत आहोत. तर बघू शकता सुंदर आणि सोपी अशी तुम्हाला मंगळवार निमित्त मंदिरासमोर किंवा दरवाजासमोरही ही रांगोळी काढू शकता. अगदी सोपी आणि 5 मिनिटात होणारी आहे. आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि आपला आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता फायनल आपण सर्व रांगोळ्यांचे फोटोसुद्धा दाखवलेले आहेत. बघूया पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.